राज्यसभेच्या नूतन खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अत्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। शिवसेना शिंदे गटानं राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं शनिवारी सोलापुरात आगमन झालं होतं। यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नूतन खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची मिरवणूक काढण्यात आली। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांचं स्वागत झालं। यावेळी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे या स्वागत सोहळा बघून आनंदानं भारावून गेल्या। दिवसभर विविध संस्था, संघटना आणि पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांचं स्वागत करून सत्कार केला। आपल्या पक्षाला सुद्धा असं वाटलं होतं की जरा थोडं सगळ्यांचं मनोबल खचलं होतं, पण ज्या पद्धतीनं सर्वोच्च सभागृहामध्ये जाण्याचा मान सोलापूरकरांना ताईंच्या माध्यमातून मिळाला, हे सोलापूरकरांना शिंदे साहेबांनी दिलेली सगळ्यात मोठी अनमोल अशी भेट आहे। ताई, तुम्ही खासदार झालात म्हणजे इथला प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक पदाधिकारी, सोलापूरचा प्रत्येक नागरिक खासदार झालाय। कारण या सोलापूरकरांनी कायम बाप दाद्याच्या लेकरांना खासदार होताना बघितलंय, मोठमोठ्या लेकरांच्याच पोटाला जन्मलेल्या लोकांनाच आमदार होताना बघितलंय, पण इथं झोपडपट्टीत राहणारी आमची ज्योतिताई शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने खासदार होऊ शकते, हे फक्त शिंदे साहेबांनी करून दाखवलंय। मी एवढंच सांगतो ताई, आता आपण साहेबांच्या किती जवळ आहेत आम्हाला कुणाला सांगायची गरज नाही, फक्त आम्हाला सोलापूरकरांची, आपल्या पदाधिकाऱ्यांची एक इच्छा आहे की आपला सगळ्यांचा तुमचा सत्कार जो आहे तो आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात झाला पाहिजे आणि मोची समाज बांधवांच्या उपस्थितीत झाला पाहिजे, ही इच्छा आपण आता पूर्ण कराल। सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न जाणून बुजून मुद्दामून डावलले जात होते, त्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे अशाच विषयाला हात घातला जात होता, पण आता सर्वसामान्यांच्या विषयाला ज्यांनी हात घालू शकतात अशी सर्वसामान्यांची मुलगी म्हणजे ज्योतिताई आपले सगळे विषय, नुसतं सोलापूरचं नेतृत्व नाही, महाराष्ट्राचं नाही, तर आता शिवसेनेचा आवाज दिल्लीपर्यंत संपूर्ण भारतात गुंजवण्याची जबाबदारी ताईंवर आलेली आहे।